तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या मिनी ब्लॉग मध्ये। तुम्हाला तर माहित आहेच मी परवा मुंबईला आलो। मुंबई असं किंवा कोल्हापूर आपण आपला वर्कआउट करणं काय थांबवत नाही। तर मित्रांनो, विषय असा झालता की मी मुंबईला 4 दिवस आलोय, पण इथल्या जिम वाल्याने मला सांगितलं तू वर्कआउट 4 दिवस कर, नाही तर 10 दिवस कर, पण तुला फी तर एका महिन्याची भरावी लागेल। आता 4 दिवसासाठी एका महिन्याची फी भरणं मला काही योग्य वाटलं नाही। मी म्हंटलो आपला नॉर्मलच वर्कआउट आपण आपल्या रूम वरती करूया। मग काय वॉर्मअप करून पहिल्यांदा मारले 100 जोर, मग नंतर 2 टप्प्यामध्ये मारले 100 पुशअप्स। आता म्हणलं मारूया आपण पुलअप्स। मग गावाकडचं जुगाड लावून बघा मी पुलअप्स कसं मारतोय। आता बऱ्यापैकी वर्कआउट झालता, आता म्हणलं पोटाचा व्यायाम करून आपण थांबूया। बॉडी पूर्ण हिट झालती। पोजिंग काय मित्रांनो आपल्याला एवढे येत नाही, तरी पण आपल्या मोठ्या भावाने सांगितलेलं तेवढं आपण पोजिंग करतोय। बघा मित्रांनो, तुम्ही पण कुठं बाहेर गेला असला तर वर्कआउट थांबवू नका। मग काय वर्कआउट झाल्यानंतर आंघोळ पण करून घेऊया म्हटलो। आधी ब्रश केला, मग आंघोळ करून सगळं आवडून म्हणलो आता डाएट करूया, कारण जेवढा वर्कआउट करेल तेवढा पण डाएट महत्वाचा आहे। गावाला होतो तेव्हा रोज मम्मी डाएट करून द्यायची, पण आता इथं आपण असल्यामुळे स्वतः आता आपल्यालाच करायला लागते। आता रेग्युलर डाएट मित्रांनो माझा एवढा नसतोय, जास्त असतोय, पण बाहेर आल्यामुळे समजून घ्यायला लागते जरा। मी पण मित्रांनो रोजच्या रोज वर्कआउट करून असं डाएट करत जावा, बाहेरचे जास्त काही खायत जाऊ नका। जेवढं शरीर चांगलं ठेवचिला तेवढं तुम्ही आजारी पण पडणार नाही। मग काय सगळं वर्कआउट आवरून मग दीदीच्या रूम वरून मी चाललो दादाच्या रूम वर। मग इथे येऊन बघतोय तर दादा झोपलाय। मग काय आपल्याला पण काही काम नव्हतं तर दिवसभर म्हणतो जरा मोबाईल बघत आपण पण पुढे। तर कसा वाटला मित्रांनो आजचा व्लॉग कमेंट करून नक्कीच सांगा। तर चला भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये।